नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन कदम पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आलेलो आहे. अभ्यास निधी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. यश म्हणजे अभ्यास, सातत्याने सराव या आपल्या नवीन अभ्यास नीती या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण आज पाहणार आहे नवीन कंटेंट जो इंडियन पॉलिटी आणि चालू घडामोडीच्या अनुषंगाने खूप महत्वाचा येणार आहे. येणाऱ्या ज्या परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे तो हमखास येणार आहे, कारण नुकताच सुप्रीम कोर्टामध्ये 2 न्यायाधीशांची नेमणूक झालेली आहे आणि त्याची गणसंख्या जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे वेळ न घालवता सुरुवात करूया सेशनला. सेशन जे आहे ते संपूर्ण शेवटपर्यंत ऐका. सुप्रीम कोर्टाची रचना याच्याबद्दल आजचं सेशन आहे. इथे बघा की सुप्रीम कोर्टमध्ये नवीन 2 जज जे आहेत त्यांची नेमणूक झालेली आहे आणि अशा पद्धतीने बऱ्याच काळानंतर गणसंख्या जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आता गणसंख्या म्हणजे नेमकं काय? भारतीय संविधानामध्ये, राज्यघटनेमध्ये जो गणसंख्याचा क्रम आहे तो किती असायला पाहिजे, आता त्याची संख्या कोण बदलतं, हायकोर्टाची संख्या कोण निर्धारित करतं, या सगळ्या प्रश्नांची भारतीय संविधान आणि चालू घडामोडी या दोन्हीच्या अनुषंगाने आपण पुढच्या काही 10 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहे. त्यामुळे आपण वेळ जो आहे तो 2 गोष्टीमध्ये खर्च करतो. एक चालू घडामोडी आणि दुसरं जे इंडियन पॉलिटी आहे, भारतीय संविधान, त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलंय, सध्या ते त्या पद्धतीने घडतंय का, याची चर्चा आपण सखोलरित्या करणार आहे. तर बघा, सुप्रीम कोर्टामध्ये 2 नवीन जज यांची नेमणूक झालेली आहे आणि गणसंख्या जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आता गणसंख्या सध्या किती आहे? 33+1 हे म्हणजे हे जे सरन्यायाधीश आहेत आणि 33 जे आहे ते इतर न्यायाधीश, म्हणजे 33 इतर न्यायाधीश जे आहेत ते कंप्लीट झालेले आहे ह्या 2 जजेसच्या नेमणुकीमुळे. आता हे जजेस कोण आहेत? तर न्यायमूर्ती नोंगम्मीकाप्पम कोटेश्वर सिंग आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांची नेमणूक झालेली आहे. आता बघा, ही इथं पुढं पानावर इथं ते 2 न्यायाधीश जे आहेत ते शपथ घेताना दिसतात. हे आहेत भारताचे 50वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेब. आता इथं काय करायला लागले, तेच त्यांना शपथ द्यायला लागले. ऍक्च्युली जे सुप्रीम कोर्टाचे जज आहेत, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, यांना शपथ हे भारताचे सरन्यायाधीश देतात का, असा प्रश्न इथं उपस्थित होतो. त्याची चर्चा जी आहे ते आपण थोड्या वेळाने करूया. आधी इथं येऊया की याचे 2 लोकांची नावं बघा. न्यायमूर्ती नोंगम्मीकाप्पम कोटेश्वर सिंग, हे थोडं नाव डेंजर वाटतं तुम्हाला, तर आपण म्हणूया कोटेश्वर NK सिंग. ठीक आहे, NK सिंग. त्यानंतर न्यायमूर्ती आर महादेवन यांची नेमणूक झालेली आहे. न्यायमूर्ती नोंगम्मीकाप्पम कोटेश्वर सिंग आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांची 18 जुलै 2024 रोजी सुप्रीम कोर्ट जे आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून यांनी शपथ घेतलेली. अशा पद्धतीनं 33 जो आहे कोरम, हा गणसंख्याची ही गणसंख्या कंप्लीट झालेली आहे. आता इथं बघा, शपथ कोण देतं? आपल्याला हे माहिती आहे की भारताचे सरन्यायाधीश जे आहेत, या सरन्यायाधीशांना शपथ कोण देतात? तर भारताचे महामहिम राष्ट्रपती शपथ देतात. ठीक आहे, भारताच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देतं? राष्ट्रपती देतात. आणि सुप्रीम कोर्टाचे जे इतर न्यायाधीश आहेत यांना शपथ कोण देतात असं जर प्रश्न आला तर लक्षात घ्या, यांना शपथ हे भारताचे राष्ट्रपतीच देतात. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश असू देत किंवा सुप्रीम कोर्टाच्या अन्य न्यायाधीश असू देत, यांना शपथ कोण देतात? भारताचे महामहिम राष्ट्रपती देत असतात. पण इथं काय स्टेटमेंट आहे बघा, भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांनी यांना शपथ दिलेली आहे. म्हणजे पुढच्या या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसेल की DY चंद्रचूड ह्या दोघांना शपथ देत आहेत. मग नेमकं इथं सर कुठलं बरोबर लिहायचं? तर हे लक्षात ठेवा की ज्यावेळी अशा पद्धतीचे प्रश्न येतील, चालू घडामोडीच्या संदर्भात प्रश्न असेल आणि तिथं चर्चा केली असेल किंवा त्या विधानामध्ये असं असेल की हे K सिंग, ठीक आहे, N सिंग आणि न्यायमूर्ती महादेवन यांना शपथ भारताच्या सरन्यायाधीशांना दिलेली आहे असं स्टेटमेंट असेल तर ते बरोबर आहे. पण घटनात्मकरित्या कोण शपथ देतात? तर राष्ट्रपती शपथ देतात. आणि इथं स्टेटमेंट आहे, जर राष्ट्रपती नसतील तर लक्षात ठेवा, राष्ट्रपतीने प्राधिकृत केलेला व्यक्ती जो आहे तो शपथ देतो. हे लक्षात घ्या, प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने शपथ द्यायचं असतं. म्हणून इथं राष्ट्रपतीने प्राधिकृत केलेला व्यक्ती म्हणजे कोण आहे? तो सरन्यायाधीश. आणि म्हणून सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. हा झाला मुद्दा घटनात्मक. जर प्रश्न विचारला घटनात्मक तर घटनात्मक आन्सर द्या, आणि जर हा प्रश्न चालू घडामोडीशी रिलेटेड आला तर विसरू नका, DY चंद्रचूड यांनी शपथ दिलेली आहे. राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीने नामनिर्देशित केलेली व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ देते. म्हणून DY चंद्रचूड यांनी शपथ दिलेली आहे. दोन्ही न्यायमूर्तींच्या शपथविधीमुळे भारताच्या सरन्यायाधीशासह सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशाची संख्या 34 झालेली आहे. आपण इथं लिहिलेलं आहे बघा, 33+1 म्हणजे 33 हे इतर न्यायाधीश आहेत आणि 1 जे आहे ते सरन्यायाधीश आहेत. असं कोरम जो आहे तो कंप्लीट झाला. 34 ही संख्या निर्धारित झाली. आता इथं बघा, न्यायमूर्ती नोंगम्मीकाप्पम कोटेश्वर सिंग, ठीक आहे, हे लक्षात ठेवा यांचं नाव, आणि
महादेवन हे दोन्ही नावं. आता न्यायमूर्ती सिंग यांच्याबद्दल समजावून घेऊया. सिंग हे काय, तर याच्यावरती फिक्स प्रश्न येत्या काळात असणार आहे. न्यायमूर्ती हे नोंगमी कापम कोटेश्वर सिंग हे मणिपूरचे आहेत आणि प्रथमतः भारताच्या इतिहासामध्ये न्यायमूर्ती सिंग हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनणारे मणिपूरचे पहिले व्यक्ती आहेत. IMP लक्षात ठेवा, मणिपूरचे पहिले व्यक्ती. आता इथे फसवा प्रश्न येऊ शकतो, मणिपूर म्हणजे तिथल्या न्यायाधीशाच्या हायकोर्टाच्या आहेत का, ते नाही, मणिपूरचे पहिले व्यक्ती आहेत. आणि ह्यांनी न्यायाधीश म्हणून किंवा यांनी जज म्हणून, ऍडव्होकेट म्हणून तू कुठं काम केलेलं आहे, तर त्यांची ऑक्टोबर 2011 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. म्हणजे गुवाहाटी इथं ते न्यायाधीश होते आणि त्यानंतर यांची सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांचे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर ही दोन न्यायालय लक्षात ठेवा, कुठला आहे, गुवाहाटी आणि आहे जम्मू काश्मीर. तर जम्मू काश्मीरचे ते काय होते, जम्मू काश्मीर आणि लडाखच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि गुवाहाटीमध्ये न्यायाधीश होते. तर गुवाहाटी आणि जम्मू काश्मीर हे दोन्ही लक्षात ठेवा. ओके, तर ह्या दोन्हींच्या मध्ये प्रश्न जर बनला करंट अफेअर्सला, तर हे मणिपूरच्या राज्याचे पहिले व्यक्ती आहेत जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झालेत, बरोबर. दुसरी गोष्ट आहे, गुवाहाटी ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, बरोबर आहे. आणि तिसरं आहे, जम्मू काश्मीर किंवा लडाखच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. तर असे आहेत ते सिंग, नोगमी कापम कोटेश्वर सिंग. त्यानंतर जुलै 2024 नंतर त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना शपथ कोणी दिलेली आहे, तर DY चंद्रचूड यांनी दिलेले आहे. घटनात्मक प्रश्नाला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना, इतर न्यायाधीशांना शपथ कोण देतं, राष्ट्रपती. भारताचे सरन्यायाधीशांना शपथ कोण देतं, राष्ट्रपती. ठीक आहे, आणि राष्ट्रपती नसतील तर कोण देतं, तर प्राधिकृत व्यक्ती देतात. आता बघा, हे दुसरे न्यायमूर्ती आहेत R महादेवन. मग आपण म्हणूया महादेवाला कोटी कोटी प्रणाम. आपले ट्रिक्स काय, महादेवाला कोटी कोटी प्रणाम. हे कोटेश्वर सिंग आहेत, म्हणजे N कोटेश्वर सिंग आणि हे महादेवन, हे दोन नाव लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यापूर्वी न्यायमूर्ती R महादेवन हे मद्रास उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश होते. आता हे लक्षात ठेवा, हे जे स्टेटमेंट आहेत प्रभारी आहेत ते कुठले, मद्रास उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आहेत. आणि सिंग काय होते, जम्मू काश्मीर आणि लडाखच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. ठीक आहे, तर हे दोन स्टेटमेंट जे आहेत ते फसवे आहेत, त्याच्यावरती आयोग जो आहे तो तुम्हाला गोंधळ टाकू शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची यांची नियुक्ती झालेली आहे. आता इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत महामहिम, यांनी 16 जुलै 2024 रोजी संविधानाच्या अनुच्छेद 124(2) नुसार या अंतर्गत त्यांच्या अधिकाराचा वापर करून त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती किंवा नेमणूक केलेली आहे. जर प्रश्न आला नेमणूक कोण करतं, तर राष्ट्रपती करतात आणि हे आर्टिकल 1(2) मध्ये करतं, 1(2) मध्ये. आणि जर यांना काढायचं असेल तर 1(4) करायचंय. यांना पदावरून काढायचं असेल तर 124(4) अंतर्गत, आणि जर नेमणूक करायचं असेल तर 1(2). ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. हे मुद्दे जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. इथं बघा, मद्रास उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि यासाठी राष्ट्रपती सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे अन्य न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे अन्य न्यायाधीश यांचा सल्लामसलत करू शकतात. या सल्लामसलत वरती 4 प्रकारच्या केसेस आहेत. ठीक आहे, फर्स्ट केसेस, सेकंड केसेस, थर्ड केसेस आणि आता अलीकडची 2014-15 मध्ये फोर्थ केसेस, अशा केसेस झालेल्या जजमेंट नुसार सल्लामसलत म्हणजे विचार घेणे का एकमत होणे, याच्यावरती 4 डिटेल जे आहेत त्या काय झालेल्या आहेत, सुप्रीम कोर्टाने याच्यावरती मत आपलं व्यक्त केलेलं आहे. आणि मग त्यानुसार फोर्थ केस नुसार ठरलेलं आहे की भारताचे राष्ट्रपती जे आहेत ते सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे अन्य न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे अन्य न्यायाधीश यांच्याशी सल्लामसलत करून हे निर्णय घेत राहतात. आता इथे 2 प्रश्न जे आहेत ते महत्वाचे आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाचे अन्य न्यायाधीश हा एक मुद्दा, आणि इथं हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि हायकोर्टाचे अन्य न्यायाधीश हे लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाचे अन्य न्यायाधीश यांची नेमणूक कोण करतो, तर हे नेमणूक जे आहेत ते नेमणूक कोण करतात, राष्ट्रपती करतात. ठीक आहे, त्यानंतर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि हायकोर्टाचे अन्य न्यायाधीश यांची नेमणूक कोण करतं, तर नेमणूक मध्ये लक्षात ठेवा राष्ट्रपतीच करतात. ठीक आहे, कारण हे दोन्ही ज्युडिशियल मध्ये दोघांची नेमणूक राष्ट्रपतीच करतात. दुसरा आहे शपथ कोण देतात यांना, तर हे लक्षात ठेवा. हे एक्झाम ओरिएंटेड पॉइंट मी सांगतोय. भारताच्या सुप्रीम कोर्ट, इथं मी सुप्रीम कोर्ट लिहितो, इथं हायकोर्ट लिहितोय. सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत किंवा अन्य न्यायाधीश आहेत यांना शपथ कोण देतात, तर लक्षात ठेवा राष्ट्रपती देतात. ठीक आहे, आणि जर त्यावेळी राष्ट्रपती नसतील तर ऑब्लिक त्यांनी प्राधिकृत केलेला व्यक्ती देईल.
प्राधिकृत केलेला व्यक्ती देईल. ठीक आहे. त्यानंतर हायकोर्टामध्ये विचार केला तर हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश आणि हायकोर्टाच्या अन्य न्यायाधीशांना शपथ कोण देतात? इथं फसवा प्रश्न असू शकतो, लक्षात ठेवा. कारण इथं नेमणूक राष्ट्रपती करतात, पण शपथ कोण द्यायला जातं तर तिथल्या राज्याचे राज्यपाल देतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्या राज्याचे राज्यपाल देत असतात, तर हे लक्षात ठेवा. आता इथं जे संख्या आहे, संख्याच्या बाबतीत बोलूया की सुप्रीम कोर्टाची जी संख्या आहे 1 + आता 33, ही संख्या कोण ठरवतं? तर हे लक्षात ठेवा, संसद ही संख्या ठरवतं, संसद. ठीक आहे. आणि इथं जे हायकोर्टाची संख्या आहे, हायकोर्टाच्या मध्ये प्रत्येक हायकोर्ट, आता बॉम्बे हायकोर्ट याच्या जागा, मद्रास हायकोर्टाच्या जागा, ह्या जागा कोण ठरवतं? तर लक्षात ठेवा, तिथं ते राष्ट्रपती ठरवतात. राष्ट्रपती त्या जागा निर्धारित करतात. तिचे असणारे केसेस, लोकसंख्या, ह्या सगळ्या गोष्टीवरती राष्ट्रपती त्या जागा निर्धारित ठरवत असतात. हे 3 मुद्दे खूप महत्वाचे आहेत एक्झाम ओरिएंटच्या दृष्टीनं. सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश, अन्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती, ज्युडिशियल कुठलंही घ्या, राष्ट्रपतीच नेमणूक करेल. दुसरे शपथ, सुप्रीम कोर्टाच्या शपथ राष्ट्रपती देतात, हायकोर्टाला शपथ जे आहेत न्यायाधीशांना राज्यपाल देतात. आणि संख्या कोण ठरवतं? सुप्रीम कोर्टाची संख्या, घनसंख्या, हे वाढवायचं किंवा नाही वाढवायचं हे संसद ठरवतं. वाढवायचं असेल तर संसद ठरवेल. संसदेमध्ये 3 घटक आहेत, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या हे कोण ठरवतं? राष्ट्रपती जे आहे ते ठरवतात, इथं संसद ठरवते. त्यानंतर इथं बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाल किती वर्ष आहे? आता सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा कार्यकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याच्या पदावरती राहतात. म्हणजे वयाची 65 वर्ष, ऑब्लिक मी इथं करतो 6 वर्ष. ठीक आहे, तर ऑब्लिक 6 वर्ष म्हणजे 65 वर्ष किंवा 6 वर्ष जे आधी येईल ते. म्हणजे समजा वयाच्या 60व्या वर्षी जर एखादा व्यक्ती सुप्रीम कोर्टात जस्टिस झाला असेल तर तो पुढची 6 वर्ष राहील पदावरती. आणि जर समजा 62व्या वर्षी जर तो पदावरती आला तर लक्षात ठेवा, पुढची 6 वर्ष येणार नाही, जे आधी येईल ते म्हणजे 65 वर्ष येईल. ठीक आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश 65/6 वर्ष आणि हायकोर्टाचा न्यायाधीश जो आहे तो 62/6 वर्ष. 62/6 इकडे आहे 65/6 वर्ष. ठीक आहे, जे आधी येईल ते त्या गोष्टीवरती राहतील. ते हे लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे कार्यकाल किती वर्ष आहे. त्यानंतर राजीनामा कोणाकडे देईल? आता इथे एक दुसरा मुद्दा परत, इथं राजीनामा, हा राजीनामा कोणाकडे देतात? तर हे लक्षात ठेवा की इथं राजीनामा राष्ट्रपतीला सादर करतात. म्हणजे इथं सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रपतीला सादर करतील. मग हायकोर्टाचे जस्टिस जे आहेत ते राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपती याच्याकडे देतात. ठीक आहे, राज्यपालाकडे द्यायचा नाही. म्हणजे एक ट्रिक सांगतो, राष्ट्रपती ज्या ज्या व्यक्तींची नेमणूक करतो बघा, पीएम असेल, मंत्री असेल, महान्यायवादी, कॅग असेल, न्यायाधीश असतील, हायकोर्टाचे न्यायाधीश असतील, ठीक आहे, हे सगळे राष्ट्रीय न्यायिक नियुक्त, राष्ट्रीय अनुसूचित जाती, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय भाषा आयोग, राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय बाल कल्याण आयोग, हे जे सगळे राष्ट्रीय आयोग आहेत, राष्ट्रपती ज्याची नेमणूक करतो तो व्यक्ती राष्ट्रपतीलाच राजीनामा देईल. त्यामुळे कन्फ्युज अजिबात होऊ नका. फक्त हायकोर्टाला शपथ राज्यपाल द्यायला झालाय, ठीक आहे, तिथल्या राज्याचा. बाकी सगळं जे आहे ते राष्ट्रपतीवरती आहे. म्हणजे राजीनामा सुप्रीम कोर्टाचे सगळे जस्टिस हे राजीनामा राष्ट्रपतीकडे देतील आणि हायकोर्टाचे सुद्धा राष्ट्रपतीकडेच देणार आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता पदावरून दूर करायचं असेल तर राष्ट्रपती पदावरून दूर करतात, संसद त्याची शिफारस करेल. हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न जर आला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला आर्टिकल 1/4 मध्ये संसद त्याला पदावर दूर करू शकते, नाहीये. संसद त्याला पदावर दूर करू शकत नाही. मी काय म्हणतोय बघा, त्याला दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीलाच आहे. फक्त शिफारस मात्र कोणाची लागेल? संसदेची शिफारस लागेल. ठीक आहे, तर हे फसवे प्रश्न आहेत, हे लक्षात घ्या. ओके, चला पुढे जाऊ. आता हायकोर्टाच्या न्यायाधीशाला सुद्धा कोण दूर करणार आहे? पदच्युत कोण करतो? तर हे लक्षात ठेवा, राष्ट्रपतीच करतो पदच्युत सुद्धा. पण शिफारस कोणाची लागेल? संसदेची शिफारस लागेल. तिथे काय विधिमंडळाची शिफारस करू नका, हायकोर्ट आहे म्हणून. संसदेची शिफारस लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी पात्रता खालील प्रमाणे. आता पात्रता आर्टिकल 1/4(3) मध्ये आहे. आपण बघितलं आर्टिकल 1/4(2) मध्ये काय होतं? आर्टिकल 1/4(2) न्यायाधीशांची नेमणूक होती. आर्टिकल 1/4(3) मध्ये काय? तर 3 मध्ये आहे पात्रता. 3 शब्दाचीच आहे पात्रता. आणि आर्टिकल 1/4(4) मध्ये 4 शब्दाचे आहे अपात्रता. ओके, म्हणजे त्याला अपात्र करायचं. हे लॉजिक लक्षात घ्या. आर्टिकल 1/4 सुप्रीम कोर्ट आहे. आर्टिकल 1/4(2) न्यायाधीशांची नेमणूक आहे. आर्टिकल 1/4(3) पात्रता. आर्टिकल 1/4(4) अपात्रता. ओके, ठीक आहे. तर हे खूप लॉजिक आहे, रट्टा मारायचं काही प्रकरण नाही. लक्षात घ्या, आता आयोगाचा पॅटर्न चेंज झालाय, त्यामुळे आपणही आपल्या अभ्यासक्रमामध्ये काही चेंजेस केले पाहिजेत या अर्थानं. रट्टा मारू नका. ओके, आता पात्रता काय बघूया. तो भारताचा नागरिक असावा.
पहिली अट की तो भारताचा नागरिक असला पाहिजे. कुणाची पात्रता ही? भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची पात्रता आहे. मी तर शब्दप्रयोग सरन्यायाधीशाचा करत नाहीये बरं का. कारण का करत नाही ते मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे, तर सरन्यायाधीशच नाही तर न्यायाधीश होण्याची पात्रता काय आहे बघूया. तो भारताचा नागरिक असावा, पहिली अट. दुसरी अट आहे किमान 5 वर्ष उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असायला पाहिजेत किंवा कमीत कमी 10 वर्ष उच्च न्यायालयाचा वकील असला पाहिजे किंवा या दोन किंवापैकी एक बघूया आपण. तो एक भारताचा नागरिक म्हणजे ही पहिली अट आहे. दुसरी अट आहे 5 वर्ष उच्च न्यायालयाचा न्यायाधीश पाहिजे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणजे मुख्य न्यायाधीश पाहिजे किंवा कमीत कमी 10 वर्ष, बघा 10 वर्ष उच्च न्यायालयाचा वकील पाहिजे. म्हणजे 5 वर्ष न्यायाधीश पाहिजे किंवा 10 वर्ष कुठल्या तरी न्यायालयामध्ये वकील पाहिजे किंवा राष्ट्रपतीच्या मते तो कायदेपंडित असायला पाहिजे, निष्णांत कायदेपंडित असायला पाहिजे. ठीक आहे, तर ह्या महत्वाच्या अटी आहेत. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची पात्रता किंवा जे अर्हता आहे ती किती आहे, तो भारताचा नागरिक असावा, 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं असावं किंवा 10 वर्ष वकिली पाहिजे आणि राष्ट्रपतीच्या मते निष्णांत कायदेपंडित. किती झाल्या? 4 झाल्या. तर ते चूक आहे, 4 नाही आहेत, 2च आहेत. कुठली? पहिली अट आहे तो भारताचा नागरिक पाहिजे आणि दुसरी अट जी आहे तो 5 वर्ष न्यायाधीश असावा किंवा 10 वर्ष वकील असावा किंवा राष्ट्रपतीच्या मते निष्णांत कायदेपंडित. 2च अटी आहेत, हे लक्षात घ्या. फसवा प्रश्न आहे. ओके, 2च. इथं जर मी असं म्हटलं किंवाच्या जागी आणि जर दिलं 5 वर्ष न्यायाधीश आणि 10 वर्ष वकिली आणि कायदेपंडित, चूक आहे ते. कारण का? या तिन्ही पैकी एक असलं पाहिजे. म्हणून अटीची पूर्तता 2च आहे. तो भारताचा नागरिक किंवा भारताचा नागरिक पूर्ण, दुसरा आहे 5 वर्ष न्यायाधीश किंवा 10 वर्ष वकिली किंवा राष्ट्रपतीच्या मते निष्णांत कायदेपंडित. म्हणजे भारतातील कोणताही व्यक्ती, फॉर एक्झाम्पल मी, जर भारताचा नागरिक आहे का? आहे. दुसरी गोष्ट आहे राष्ट्रपतीच्या मते मला निष्णांत कायदेपंडित ठरवलं तर मी भारताच्या सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होऊ शकतो. तुम्ही होऊ शकताय. समजते? म्हणजे ह्या 2च. बाकी 5 वर्ष न्यायाधीश 10 वर्ष वकिलीची काही गरज नाहीये कारण ह्या अटीला किंवा आहे. ओके, पुढे जाऊया. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला शपथ कोण देतात? शपथ कोण देतात? आता आपण बघितलं इथं शपथ बघा. सुप्रीम कोर्टात असेल तर राष्ट्रपती किंवा प्राधिकृत व्यक्ती आणि हायकोर्टात असेल तर राज्यपाल. ठीक आहे, किंवा प्राधिकृत व्यक्ती. आणि हे 3ऱ्या अनुसूचीनुसार शपथ घेतील, 3ऱ्या अनुसूचीमध्ये. ठीक आहे, तर हे महत्वाचे मुद्दे आहेत. ओके, आता इथं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदललेली संख्या याच्यावरती फोकस करू. आता इथं सर्वोच्च न्यायालयाची बदललेली संख्या ही 2019ला 33 झाली होती. पण जरा थोडा आता इथं महत्वाचं जे आहे ते 5 मिनिटं जे आहे इतिहास सांगतो तुम्हाला की काय झालं नेमकं. तर भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला. ठीक आहे, या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि भारताचा राष्ट्रपती जे आहेत, भारताचे राष्ट्रपती हे झाले 24 जानेवारी 1950 ला. हे भारताचे राष्ट्रपती म्हणून झाले. कोण झाले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या, डॉक्टर राजेंद्र बाबू झाले. त्यानंतर जे न्यायाधीश आहे सुप्रीम कोर्ट, संघीय न्यायालय म्हणतो आपण, संघ न्यायालय. या संघ न्यायालयाची स्थापना झाली 28 जानेवारी 1950 ला. हे लक्षात ठेवा, 28 जानेवारी 1950 ला. आणि भारताचे जे पहिले सरन्यायाधीश आहेत, भारताचे पहिले सरन्यायाधीश हे कोण होते? तर HG कानिया होते, हरिलाल कानिया. हे या पदावरती आले 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950. आता ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. संविधान सभा आणि पूर्ण जो आहे इतिहास थोडा क्लिअर होईल याच्यामध्ये. 15 ऑगस्ट 1947. आता इथं 14 ऑगस्ट ज्या दिवस आहे, 14 ऑगस्ट 1947 या दिवशी पाकिस्तान स्वतंत्र झाला. पाकिस्तान स्वतंत्र झाला. आणि याच दिवशी एक महत्वाची गोष्ट घडली. कारण का? भारताचे जे सरन्यायाधीश आहे HG कानिया हे या पदावरती आले होते. कुठल्या दिवशी पदावरती आले होते? तर भारताचे पहिले सरन्यायाधीश झाले ते 26 जानेवारी 1950 ला. पण याच्या आधी ते पदावरती होते का? जरूर होते. 14 ऑगस्ट 1947 मध्ये हे जे 1937 मध्ये जे न्यायालय होतं, प्रांतिक न्यायालय इथलं, त्या प्रांतिक न्यायालयाचे जे फेडरिक फ्रेंच म्हणून होते, फेडरिक फ्रेंच हे जे होते, हे यांचा कार्यकाल या दिवशी संपला 14 ऑगस्ट 1947 ला. आणि या दिवशी मुख्य न्यायाधीश म्हणून HG कानिया जे आहेत ते तिथं विराजमान झाले. HG कानिया. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते फसवे बनू शकतात. या पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिवशी
आपल्याला कानिया साहेब ह्या पदावरती मुख्य न्यायाधीश म्हणून बसले. आता 1947 पासून आपला माहित आहे की संविधान सभेचा कार्यकाल सुरू झालाय आणि 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताचं संविधान जे आहे ते स्वीकृत झालेलं आहे. भारताचं संविधान स्वीकृत झालं. ओके. आणि भारताचं संविधान अंमलबजावणी कधी झालं तर 26 जानेवारी 1950 इथं झालं संविधान अंमल सुरू झाला. याला आपण प्रजासत्ताक दिन म्हटलं. आपण 26 जानेवारी 1950. आज 1950 ला प्रजासत्ताक दिनाला किती वर्ष पूर्ण झाले? 2024 75 वर्ष पूर्ण झाले. ठीक आहे. नुकताच आपण 26 जानेवारी या वर्षीचा 75वा सोहळा जो आहे तो सोहळा कंप्लीट केला. आता इथं लक्षात ठेवा, आपण प्रजासत्ताक झालोय. मी काय म्हणतोय बघा, आपण प्रजासत्ताक झालेलो आहे हे कोणी डिक्लेअर केलं? कारण आपल्याला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं होतं आणि इंग्रजांनी सांगितलं होतं की आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले, आपण मात्र अजून सार्वभौमत्व नाही झालो. या दिवशी आपण सार्वभौमत्व झाले. याचा अर्थ इंग्रजांचे सगळे कायदे हे भारतीय संविधानानुसार डिलीट झाले. कुठल्या भारतीय संविधानाच्या कलमानुसार हे भारतीय जे कायदे आहेत म्हणजे इंग्रजांनी लादलेले कायदे हे डिलीट झाले? त्याचं उत्तर आहे आर्टिकल 395. बघा ओपन करून संविधान, आर्टिकल 395 मध्ये सगळे कायदे जे होते इंग्रजांचे ते संपुष्टात आले आणि भारत हा सार्वभौम झाला 26 जानेवारी 1950 ला आणि आम्ही झालो प्रजासत्ताक. बघा, प्रजासत्ताक म्हणजे खऱ्या अर्थानं प्रजेची सत्ता आली. हे डिक्लेअर कोणी केलं तर भारताचे शेवटचे भारतीय जे गव्हर्नर जनरल आहेत किंवा व्हाईसरॉय आहेत ते कोण? सी राजगोपालाचारी. सी राजगोपालाचारी यांनी या दिवशी 26 जानेवारी 1950 ला भारत जो आहे तो सार्वभौम म्हणजे प्रजासत्ताक झालाय असं डिक्लेअर केलं 26 जानेवारी 1950. पण तत्पूर्वीच 26 जानेवारीच्या आधी 24 जानेवारीचा हा काळ बघा. 24 जानेवारी 1950 या दिवशी भारताच्या संविधान सभेनं भारताचे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना शपथ दिली होती. 24 जानेवारी 1950 या दिवशी राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेनं जे आहे ती यांची राष्ट्रपती म्हणून नेमणूक केलेली आहे. पण यांना शपथ त्या दिवशी दिलेली नव्हती. शपथ यांना कधी दिली तर शपथ जे आहे ते शपथ दिली 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक दिना दिवशी. ठीक आहे. प्रजासत्ताक दिना दिवशी 10:15 जवळपास 10:15 ते 10:20 या दरम्यान तो कारभार जो शपथविधी आहे ते दरबार हॉलमध्ये दिला होता. आणि ही शपथ त्यांना कोणी दिली तर हे लक्षात ठेवा, एच.जी. कानिया यांनी दिली होती. एच.जी. कानिया यांनी यांना शपथ दिली. कुणाला? 26 जानेवारी 1950 ला. म्हणजे 24 जानेवारीच्या या दिवशी संविधान सभेनं फक्त यांची अपॉइंटमेंट केली होती, नेमणूक केली होती, त्यांना शपथ दिली नव्हती. राजेंद्र बाबू यांना शपथ कानिया साहेबांनी दिली आणि त्यानंतर शपथ राजेंद्र बाबूंनी घेतल्यानंतर या भारताचे पहिले प्रेसिडेंट राजेंद्र प्रसाद झाले आणि त्यानंतर मग 26 जानेवारीला पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान, भारताचे उपपंतप्रधान, त्यानंतर सीएजी, त्यानंतर मंत्री यांना परत एकदा शपथ त्या दिवशी दिली गेली. ठीक आहे. तर हे जे मुद्दे आहेत हे लक्षात ठेवा, कारण हा जो काळ आहे तो अमृत महोत्सवाचा काळ आहे. त्यामुळे देशाच्या इतिहासामध्ये नेमकं काय काय झालंय याच्यावरती प्रश्न आयोग बनवू शकतो. जसं गेल्या वेळेस आपल्याला आयोगाने फसवा प्रश्न विचारला, महाराष्ट्राच्या विधिमंडळाची स्थापना कधी झाली होती म्हणजे सुवर्ण महोत्सव कधी झाला होता, तर आपण लगेच काय केलं, महाराष्ट्र 1960 म्हणजे 60, 70, 80, 90, 2000, 2010 म्हणजे 50 वर्ष 2010 ला आपण केलं. पण आयोगाने काय म्हटलं, 1937 ला पहिलं विधिमंडळ बसलं होतं महाराष्ट्र म्हणजे 37, 47, 57, 67, 77, 87 म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाली होती. आपल्याला 87 ला आपण उत्तर 2010 ला काढलं. याचा अर्थ आयोग डिटेल चाललाय, आपण ही अभ्यास करताना डिटेल केला पाहिजे. आता हे एच.जी. कानिया हे पहिल्यांदा सरन्यायाधीश झाले आणि त्यानंतर त्यावेळेस 1950 ला 1+7 असं ते स्ट्रक्चर होतं. हे एवढं नेमकं का घेतलं हे समजलं. हे इथं 1 ते 7 इतकं स्ट्रक्चर होतं. 1956 मध्ये याच्यामध्ये चेंज झाला आणि 10 झालं. हे जे सिंगल आहे त्याच्यामध्ये 1 हा मेन्शन करा कारण ते सरन्यायाधीश आहेत. म्हणजे 56 ला 10 झालं, 60 ला 13 झालं म्हणजे 1+13, 77 ला 17 झालं 1+17, 86 ला 25 झालं, त्यानंतर 2008 ला 30 झालं आणि सध्या 2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकार पार्ट 2 आलं आणि त्यावेळेस ही संख्या 1+33 झालं, जी संख्या आता कोरम कंप्लीट झालेला आहे. हा प्रश्न आयोगाचा जो आहे तो विचारू शकता इंडियन पॉलिटी मधला. हा 50 ला याचं लॉजिक कसं सांगतो, प्रजासत्ताक आहे, हम साथ है, भारत एक साथ है 7 ला. ठीक आहे. त्यांच्या 56 मध्ये याच्यामध्ये 3 वाढ आहे आणि याच्यामध्ये 6 वाढ आहे. म्हणजे 50 नंतर 56 पर्यंत 6चा गॅप आहे. 7+3 10 होतात म्हणजे 56 ला 10. 60 मध्ये महाराष्ट्राची स्थापना आहे. 13 महाराष्ट्र म्हणजे तो माझा पण आहे 13 महाराष्ट्र 1960 13. 7-7-7 सबका साथ सबका विकास सबके साथ विश्वास. 1977 17 आहे. 1986 मध्ये लक्षात ठेवा 25 इथं मुद्दा आहे.
25, त्यानंतर 2008 मध्ये 30, 86 2008 आणि 2019 ला 33. ठीक आहे, तर ही आहे सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची बदललेली संख्या. आणि हे बदललेली संख्या, हे बदलण्याचा अधिकार कुणाला आहे जर प्रश्न विचारला तर तो आहे संसदेला आहे. ठीक आहे, आणि हे जे महत्वाचं आहे इथं ते लक्षात घ्या, भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र होण्या आधीच फ्रेडरिक फ्रेंच निघून गेले आणि तिथे एच.जी. कानिया हे त्या पदावरती बसले मुख्य न्यायाधीश म्हणून. आणि त्यानंतर 24 जानेवारी 1950 राष्ट्रपती यांची नेमणूक संविधान सभेने केली. मात्र त्यांनी शपथ ही 26 जानेवारी 1950 या दिवशी घेतली होती आणि ती शपथ कानिया साहेबांनी दिली होती त्यांना. ठीक आहे, आता जे दरबार हॉलमध्ये जी शपथ झालेली आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. दरबार हॉल जे आहेत त्या दरबार हॉलचं नाव बदललेलं आहे. आता दरबार हॉल आणि अशोक हॉल यांची नावं नुकताच चेंज झालेली आहेत. ठीक आहे, आता अशोक हॉल जे आहे त्याला आता अशोक मंडपम असं नाव दिले त्यांना. मंडपम ही दोन नावं जी आहेत ती सध्या चेंजेस झालेले आहेत. तर हा मुद्दा होता सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाचा. पुढच्या काळात आपण न्यायाधीश सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट याच्यामध्ये असणारे जे त्यांची कार्य आणि अधिकार आहेत सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे अशा पद्धतीने आपण घेऊया की जेणेकरून मुद्दे जे आहेत ते क्लिअर होतील. आणि जे किचकट मुद्दे आहेत जसं की शपथ असेल, नेमणूक असेल, त्यांना पदावरून कोण दूर करतं, अशा पद्धतीचे प्रश्न आयोग बनवतं. आणि जिथं ज्याला आपण अपवाद म्हणतोय अशा पद्धतीचे अपवादाचे प्रश्न आयोग विचारत जातं जिथं आपण कन्फ्युज होतोय. हे जे मुद्दे घेतले ते अशाच अपवादावरती घेतलेले आहेत. जर समजलं लेक्चर असेल तर जरूर जे आहेत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन एका भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद.